नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासासाठी बटाटा आणि साबुदाण्याची चकली पाहणार आहोत। अगदी करताना ही चकली तुटणार पण नाही आणि साबुदाणासुद्धा तळल्यानंतर त्यातला कडक न राहता छान असा फुलेल। तर साबुदाणासुद्धा कसा भिजवायचा आणि साबुदाणा आणि बटाटा चकली कशी बनवायची, तर चला आज आपण ते पाहूया। मस्त कुरकुरीत आणि खुसखुश अशी बटाटा साबुदाणा चकली। तर सर्वात आधी आपण साबुदाणा कसा भिजवायचा ते पाहूया। तर हा जो आहे ना, मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो हा साबुदाणा घेतलेला आहे। तर आपण 2 किलो बटाटा साबुदाणा चकली पाहणार आहोत। जर तुम्ही 1 किलो बटाटा घेत असेल तर 1 वाटी म्हणजे आतपाव असं साबुदाणा घ्या। आता मी 2 किलो बटाटे घेतले म्हणून मी हे घेतले आहे पाव किलो साबुदाणा। आता हा भिजवायचा कसा की मोजूनच बरोबर घ्यायचा। तर सगळ्यात अगोदर भिजवायच्या अगोदर मी हा स्वच्छ धुवून घेते एका पाण्याने, कारण त्याचं पांढरं पाणी जे असतं ते आपण सर्व काढून टाकूया, ते पावडरचं असतं। तर अगोदर मी धुवून घेते आणि काय करायचं आहे, भिजवताना काय करायचं आहे, कोमट पाणी करायचं आणि जेवढं तुम्ही साबुदाणा मोजून घेतलं ते दुप्पट पाणी घालायचं आहे। तर मी आता हे 1 वाटी जर साबुदाणा घेतला होता ना, तर त्याला तेवढंच मोजून मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। इथे पाणी मात्र कोमट घालायचं आहे, जास्त गरम उकळीचं पण नाही करायचं आणि थंड पण आहे, कोमट पाणी घातले। आता हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे, कमीत कमी 7 ते 8 तास हा असा भिजला पाहिजे। तर चला आता हे 2 किलो बटाटे कुकरला मी 4 शिट्ट्या घेतल्या मीडियम गॅसवरती आणि शिजवून घेतले, साल काढून घेतले। ही मिरची पावडर घेतलेली आहे, हे आहे मीठ लागणार आहे आणि साबुदाणा पण छान असा भिजलेला आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जो बटाटा आहे ना उकडल्यानंतर किसणीने छान काय करायचं, किसून घ्यायचं। हाताने स्मॅश करण्यापेक्षा किसणीने किसून घेतलं ना की ते बटाट्याचं आपण जे उपवासासाठी बटाटा साबुदाण्याची चकलीचं सारण बनवतो ना, ते व्यवस्थित होतं, एकसारखं होतं, चकली करताना तुटत नाही त्या काही नाही। त्यामुळे हाताने स्मॅश करण्यापेक्षा किसून घ्या। तर अगोदर आपण बटाटे हे जे आहेत ना किसून घेऊया। आता आपण इथे हिरवी मिरची न वापरता लाल मिरची वापरून बटाटा साबुदाण्याची चकली करणार आहे, कारण लाल मिरचीतली चकली एकदम छान लागते। तर चला, तर पाहू शकता आता बटाटे पूर्ण आपण काय केलेलं आहे, किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेले आहे। तर हे आहे 2 किलो बटाटे। आता बघा साबुदाणा बघा रात्री छान आपण कोमट पाण्यात भिजत ठेवताना एकदम छान असा फुललेला आहे, मस्त असा भिजलेला आहे, कडकसुद्धा नाही, काही नाही, पाहू शकता। तर हे बघा छान सर्व प्रत्येक दाणा मस्त असा भिजला आता। तर ही घेतलेली आहे मिरची पावडर, तर इथे आपण घेतलेलं आहे 2.5 चमचे मिरची पावडर। ही जास्त तिखट नाही आहे, कमी तिखट आहे, तुमची तिखट असेल तर 2 चमचे वापरा। आणि मीठ घेतलेलं आहे 2.5 चमचे। जवळजवळ ही आहे ना जवळ 2.25 किलोची चकली होते। आता हे सर्व टाकून झालेलं आहे आणि ही मिरची पावडर जी आहे ना उपवासासाठी आपण जी वेगळी ठेवली तीच वापरलेली आहे, कारण आपल्याला ही उपवासासाठी बटाटा साबुदाण्याची चकली बनवायची आहे। उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे आपण वाळवणं पाहतोय, याआधीसुद्धा आपण खूप रेसिपी शेअर केलेली आहे ज्या उपवासासाठी। तर अजूनही आपण शेअर करणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील। तर चला बघा, आता हे सर्व आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, एकसारखं झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला आता हे मिक्स करून झालेलं आहे, आता चकली आपण पाडून घेऊया। तर हे बघा सोऱ्या घेतल्या, त्याला अगोदर थोडंसं आतमध्ये तेल लावून घ्यायचे पहिल्यांदा आणि आता हे आपण भरून घेऊयात। आपण काय करायचं आहे, चकली करून घ्यायची आहे। तर साबुदाण्याची जी पद्धत आहे भिजवायची अगदी त्याप्रमाणे भिजवा। तर जी साबुदाण्याची चकली आहे ती तळल्यानंतर तर साबुदाणा कडक अजिबात नाही होणार, उलट दुप्पट तिप्पट होईल, कारण बरेच जण साबुदाणा भिजवताना चुकतात, त्यामुळे चकली करतात पण त्याची साबुदाणा तसाच कडक राहतो, त्यामध्ये खायला सुद्धा कडक लागते। पण ही जी आहे ना साबुदाणा भिजवण्याची पद्धत ती एकदम छान असल्यामुळे काय होतं की आपली चकली जी आहे ती कडक न होता कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। तर हे बघा, आता ही फक्त आपल्याला काय करायचं आहे, सोऱ्यात घेऊन अशी एक एक चकली पाडून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे सोरा नसेल तर एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्या किराण्याची, त्याला एखादी टोप करा आणि त्या सहाय्याने सुद्धा तुम्ही चकली पाडू शकता। तर हे बघा, आणि बघा की करताना तुटत नाही, काही नाही आणि व्यवस्थित ही चकली पडते, कारण आपला साबुदाणा पण छान भिजलेला आहे आणि बटाटे पण आपण 4 शिट्ट्या घेतल्या होत्या, मग बटाटा पण छान असा उकडलेला आहे। दोन्ही गोष्टी व्यवस्थित झाल्या की चकली सुद्धा आपली छान होते। तर हे बघा एक एक करून आपण अशी चकली जी आहे ना पाडून घेऊया। आता चकली करायला जवळजवळ मला बराच वेळ गेला, अर्धा तास गेला, कारण एक एक पाडावी लागते। जरी हे 2 किलो बटाट्याचे जरी सारण होतं तरी चकली पाडायला मात्र वेळ लागतो। तर चला आता एक एक करून आपण अशी चकल्या काही करून घेऊया। त्याचं टोक जे आहे ना ते बरोबर त्याला चिटकून द्यायचं। तर हे बघा, दिसायला पण छान दिसतात आणि खायलाही मस्त लागतात। या उपवासासाठी आपले उपवास इतके असतात की आपण उन्हाळी वाळवणात असे काही पदार्थ बनवून ठेवले की उपवासासाठी उपयोगी पडतात। तर चला, तर मी तर एक एक करून ह्या चकल्या ज्या आहेत ना सर्व काय करते
करून घेते. आणि मागे मी बघा की बटाटा साबुदाण्याचे पापड केले आहे हिरव्या मिरचीतले, ते वाळतात ते. त्याचीही सर्व ह्या लिंक जी आहे, बटाटा साबुदाण्याचे पापड असेल, लाल मिरचीतले, हिरव्या मिरचीतले, वेपर्स असेल, कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. तर चला सर्व चकल्या मी एक एक करून अशा करून घेते. तर हे बघा मस्त सर्व झालेले आहेत, पाहू शकते किती सुंदर झालेले आहेत आणि सर्व एकसारख्या झाल्या, तुटल्या नाही, काही नाही. आता हे वात आपण पूर्ण वाळून घेणार आहे. वाळण्यासाठी मला जवळजवळ आहे ना 5-6 दिवस लागलेले आहेत. हे बघा, हे सर्व मी वाळून घेतलेले आहे. 5-6 दिवस लागले, कारण गॅलरीत एवढं ऊन येत नाही, त्यामुळे जसं ऊन येईल तसं मी वाळवून घेते. तरी मला 5-6 दिवस लागले. तुमच्यावर कडकडीत ऊन असेल तर 2-3 दिवसात, हे 2 दिवस तर नाही पण कमी कमी 3-4 दिवस लागतात. आता बघा मस्त झालेले आहे. आणि स्टोअर करताना मात्र काय करायचं, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करा. आणि पुन्हा एकदा काय करायची, उन्हाळी वाळवण्याची आहे ना, पावसाळ्याच्या अगोदर एक ऊन द्यायचं, म्हणजे ते तेलकट वास येत नाही किंवा खराब होत नाही, बुरशीसुद्धा त्याला लागत नाही. त्यामुळे स्टोअर करताना प्लास्टिकच्या पिशवीत स्टोअर करा. आता मी तुम्हाला चकली तळून सुद्धा दाखवते, एकदम छान फुलते. नंतर साबुदाणा बघा किती छान फुलतो, तो अजिबात कडक नाही, काही नाही, मस्त खुसखुशीत होतो. त्यामुळे साबुदाण्याची चकली सुद्धा बघा तुप्पट छान अशी फुललेली आहे. तेल तापून दिले मी आणि मग मिडियम गॅस केला. तर तुम्हाला मी 5-6 चकल्या ज्या आहेत त्या तळून दाखवते. तर हे बघा, त्यातला तो साबुदाणा बघा, साबुदाणा असा छान भिजला की चकलीसुद्धा छान अशी फुलते. तर हे बघा पाहू शकता. आणि मेन म्हणजे ना, ही चकली जी आहे ना, प्रमाण आपलं योग्य झाल्यामुळे काय होतं की कडक लागत नाही, मेन म्हणजे खायला. हे बघा मस्त अशी चकली मी तुम्हाला करून दाखवते. तर तुम्हाला सुद्धा अशी उपवासासाठी बटाटा साबुदाणा चकली खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशा तळून झालेले आहे आणि कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे. तर चला अशाच मी 2-3 तळून घेते. आणि उपवासासाठी अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि उन्हाळी वाळवण्यात अजून तुमच्याकडे काय काय रेसिपी बनवली जातात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला ह्या सर्व चकल्या तर मी थोडेसे तळून घेतले, तुम्हाला दाखवते. आणि बघा ह्या आहे आपल्या वाळलेल्या, आणि बघ साईज पाहू शकते, छान दुप्पट फुलणारी आहे बघा. आणि खायला हे कडक लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशी अशी बटाटा साबुदाण्याची चकली आपली तयार झालेली आहे. आणि साबुदाणा पण त्यातला बघा किती मस्त असा फुललेला आहे. बघा आवाजावरून समजलं असेल किती छान खुसखुशीत झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे. तर चला अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा त्या चकल्या ज्या आहेत ना त्या कशा झालेल्या आहेत. तर चला हे बघा मस्त अशा या आमच्या उन्हाळी वाळवणाची वर्षभर टिकणाऱ्या उपवासासाठी बटाटा साबुदाणा चकली तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद. बघा किती सुंदर झालेले आहे.